आतुरबंद भाग 26। दुसऱ्या दिवशी रणजितला बऱ्याच उशिरा जाग आली. त्याला उठलेला पाहून सदाशिव म्हणाला, साहेब उठत नव, खोली झाडायची आहे. तू तुझं काम कर, मी आणखीन थोडा वेळ झोपणार आहे. सदाशिव खोली साफसूफ करू लागला. टेबल पुसताना पुस्तकाच्या खाली असलेले पाकिट त्याच्या हाताला लागले. त्याला आठवले, असलेच पाकिट दीपाताईंनी मोठ्या साहेबांना दिलं होतं आणि त्या दिवसापासून दीपाताई कुठेतरी गेली आणि सबन्यासी घोर लावला आहे. त्याने पाकिट उलटसुलट करून पाहिले. पाकिट बंद होते. म्हणजे दादासाहेबांनीही अजून वाचलेले नाही तर. दादासाहेब, हे बघा पाकिट तुमच्या टेबलावरती होतं. ठेवते, नंतर बघेन, रणजित वैतागून म्हणाला. दादासाहेब, हे दीपाताईंचं पाकिट दिसतं या. सदाशिवच्या तोंडून दीपा शब्द ऐकून रणजित झटक्यात उठला. त्याने सदाशिवच्या हातातील पाकिट घेतले. खरंच हे अक्षर दीपाचेच आहे. 2 दिवस आपल्या कसं लक्षात आलं नसेल? कोणाचं आहे? सदाचा उत्सुक प्रश्न. अरे वाचल्याशिवाय कसं समजणार? तू जा, जाताना दारही ओढून घे. रणजितला त्याची लुडबुड नको होती. सदाशिव निघून गेला. रणजितने पाकिट उघडले. आत बरीच कागदे होते. अरे एवढं काय लिहिलं आहे दीपाने? रणजित वाचू लागला. पत्राला मायना नव्हता. सर्व विषयाला सुरुवात केली होती. ही चिठ्ठी लिहित आहे तुमच्यासाठी नव्हे, तर माझ्या मनाच्या समाधानासाठी. हे घर सोडून जाताना तुम्ही केलेल्या आरोपांचे ओझे पेलण्याची ताकद नाही मग माझ्यामध्ये. आजपर्यंत माझा भूतकाळ मी कोणालाही सांगितला नव्हता, कारण या घरात पाऊल टाकण्यापूर्वी बाबांनी मला सांगितले होते, तुझा भूतकाळ तू विसरायला पाहिजे. त्याची छायाही घेऊन तू माझ्या घरी येऊ नकोस. तू जशी आहेस तशीच मी तुला माझी मानसकन्या मानली आहे. बाबांचं म्हणणं मी मानलं. माझा भूतकाळ तो विसरण्यासारखाच आहे. चांगल्या गोष्टी आठवाव्यात, त्याने मनाला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो. पण वाईट आठवणी आठवून पुन्हा त्याचं दुःख यातना भोगाव्या लागतात. आज बऱ्याच दिवसांनी मी ते सारं आठवणार आहे. त्या यातना ज्या माझ्याच आहेत, पण माझ्याकडे त्याच्याकडे या घरात असताना काही काळ मी डोळेझाक केली होती. रणजित, ते सारं आज मी एवढ्यासाठीच आठवणार आहे. ते वाचल्यामुळे तुम्हाला माझं आयुष्य समजेल. तुम्ही माझ्यावरती तसेच माझ्या आईवर जो वाईट आरोप केला तो खोटा आहे हे एवढं समजलं तरी खूप. एका मध्यम परिस्थितीत चांगल्या घराण्यात माझा जन्म झाला. वडील शिक्षक होते. माझ्या जन्मावेळी आईला खूप त्रास झाला. डॉक्टरांनी सांगितले होते दुसरं मूल होणं धोक्याचं. त्याचमुळे असेल मी आईबाबांची खूप लाडकी होते. त्यांच्या गळ्यातील ताईट होते. त्यांच्या साऱ्या अपेक्षा, सारं लक्ष माझ्यावरतीच केंद्रित होतं. परिस्थितीने जे सुख त्यांना मिळालं नव्हतं ते सारं आपण आपल्या दीपालीला द्यायचं हेच त्यांचं एकमेव ध्येय होतं. मी म्हणजे त्यांचा जीव की प्राण. पण रणजित, ते सुख आणि प्रेमाच्या वात्सल्याच्या छायेत बालपण घडवण्याचं सुख माझ्या नशिबी नव्हतं. बाबा गेले अगदी अचानक, निव्वळ माझ्यामुळे, माझ्या धक्क्याने. आयुष्याला कुठून कसं वळण लागेल सांगता येत नाही. जी मी आनंदाने थोई थोई नाचत होते तीच मी नियतीच्या एका फटक्याने आयुष्यातून तुटले. आज तुम्हाला सर्व सांगायचं ठरवलं तेव्हा काही एक लपून ठेवणार नाही. रणजित, तेव्हा मी होते 6 वर्षाची अल्लड निरागस बालिका. आताशी कुठे स्वतःच्या डोळ्याने जग पाहत होते. आईबाबांच्या प्रेमात नाहत होते. हे वय किती निरागस, निष्पाप असतं नाही. पण माझं बालपण तिथे थांबणार नव्हतं. तिथे संपणार होतं कायमचेसाठी. तो दिवस अजूनही आठवतो. वास्तविक एवढ्या लहान वयातले कोणाला काही आठवत नाही, पण माझी ती आठवण एवढी बोचरी आहे की विसरू म्हणता विसरता येणार नाही. त्या दिवशी शनिवार होता. सकाळची शाळा. नुकतंच कुठे अक्षरांची ओळख होत होती. तेव्हा जगाची ओळख कुठली असायला? सकाळी शाळा 11 वाजता सुटली. एवढ्या लवकर घरी जायला आम्ही मैत्रिणी उत्सुक नव्हतो. म्हणजे 3-4 मैत्रिणी आमच्या घराजवळ राहत. आम्ही नेहमी बरोबर येत जात असू. हां, तर काय, त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर लपाछपी खेळायचे ठरले होते. खेळ अगदी रंगात आला होता. आम्ही वाटेल तिथे लपत होतो. आऊट झाल्यावर डाव घेत होतो. लागोपाठ 2 वेळा मी आऊट झाले होते. डाव माझ्यावरती आला होता. पण तेव्हा माझ्या एका मैत्रिणीवर डाव आला तेव्हा मी ठरवलं, आता लवकर आऊट व्हायचे नाही. मी लपत लपत एका बंगल्याच्या आवारात शिरले. खूप मोठा होता तो बंगला. मी एका मोठ्या फुलाच्या कुंडीमागे लपले होते. समोरून डाव घेतलेली मैत्रीण जाताना दिसली. तिचे माझ्याकडे लक्ष गेले नाही.
मी खुश झाले, आनंदले, हळूच हसले. पण मला तेव्हा कुठे माहीत होतं दैवही माझ्यावरती हसत आहे. ते माझं शेवटचं निरागस हसणं असेल म्हणून. त्या बंगल्याच्या दाराशी कोणीतरी मुलगा उभा होता. तो माझ्याकडे डोकून बघत होता. मी घाबरले. त्याने मला ए मुली इकडे ये म्हणून बोलवले. मी घाबरत त्याच्या जवळ गेले. काय करत होतेस तिथे? काही नाही. मग आमच्या बंगल्यात का आलीस? आम्ही लपाछपीचा डाव खेळत होतो म्हणून लपायला आली. असं? मग आत ये, तुला कोणी शोधू काढणार नाही. मी आत गेले. त्याने दार लावून घेतले. आता कोणाला समजणार नाही तू इथे आहेस. बिस्किट खाणार? नाही. आई म्हणते कोणी काही खायला दिले तर घ्यायचे नाही. का? खाऊ देऊन पळून नेतात म्हणून, मी भाबडेपणाने सांगितले. पण त्या वयात कुठे कळत होतं पळून नेण्यापेक्षाही आणखीन काही वाईट असतं. तो मुलगा असेल 18-20 वर्षाचा. अर्थात त्याच्या वयाचा अंदाज मी आता करू शकते. तो समाजाचा एक श्राप होता. कामंद विकृत तरुण होता. त्याला 6 वर्षाची एवढीशी अल्लड निष्पाप मुलगी समजली नाही. रणजित आलंच असेल ना तुमच्या लक्षात? फार अघोरी कृत्य होतं ते. मी रडत होते. त्याला त्याची फिकीर नव्हती. माझ्या बालजीवाला तर तो काय करत होता हे कळत नव्हतं. कळत होतं हे फक्त एकच, हे काहीतरी विचित्र आहे. खूप यातना होतात. इथून पळून जायला पाहिजे. पण एवढीशी मी त्याला काय प्रतिकार करणार? होणारा अत्याचार भयंकर होता. जीव घेण्या वेदनाने ओरडून ओरडून मी केव्हा बेशुद्ध पडले मलाच माहीत नाही. शुद्धीवर आले तेव्हा रस्त्याच्या कडेला पडले होते. कोणते तोंडावर पाणी मारत होतं. मी डोळे उघडले. भोवताली बरीच माणसं उभी होती. मी घाबरले. भीतीने थरथरायला लागले. मुली, कोण तू? कुठे राहतेस? मला बोलता येईना. प्रयत्न केला पण शब्द फुटला नाही. वेदनाने रडू येत होतं. उठून बसण्याचा प्रयत्न केला आणि मेंदूपर्यंत कळ आली. मी तशीच पडून रडत राहिले, भयभीत होऊन. कोणीतरी मला ओळखलं, घरी आणलं. लक्षछंदित मी, असह्य वेदना. कुणी चुकचुकत होतं. कोण असेल रे तो नराधम म्हणत होतं. पण त्याचा अर्थ काय तो मला समजत नव्हता. चांगलं वाईट समजायचं तरी वय होतं का ते? उशीर झाला म्हणून आई चिंतित होती. बाबा मला शोधायला गेले होते. आईला पाहून मला जास्त रडू आलं आणि माझी ती अवस्था बघून ती रडत होती. हा हा म्हणता ती बातमी सगळीकडे पसरली. बाबा आले. मला पोटाशी धरून रडत होते. फार हळवे होते ते बाबा. त्या धक्क्याने ते कोलमडले आणि थोड्याच दिवसांनी अटॅक येऊन देवाघरी गेले. मी तर बरेच दिवस आजारी होते. आई एकटी पडली. बाबा मला पोरके करून गेले. पोलीस केस झाली होती. मी त्या मुलाचे घर वगैरे दाखवले होते. पण बाबा गेल्यानंतर आई हताश झाली होती. त्यात तो मुलगा श्रीमंताचा. त्याच्याकडून पोलिसांवर तसंच आईवरती दबाव येत होता. आम्हाला तर मारून टाकण्याची धमकी मिळाली होती. तेव्हा आईने ठरवले तिथे राहायचे नाही. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.